नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाच्या मार्फत अमरावती, नागपूर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यामधील ज्या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा आहे त्यासाठी फार मोठी पदभरती जाहीर झालेली आहे आणि त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। आणि म्हणून पूर्ण माहिती बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकेल। आदिवासी विकास विभागाच्या 16 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंध निश्चितीनुसार शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या मंजूर झालेल्या 1791 पदांसाठी बाह्य स्रोतांद्वारे पदभरती जाहीर झालेली आहे आणि फार मोठी ही भरती आहे आणि जे डी.एड. बी.एड. झालेले आहे त्यांसाठी फार मोठी दिलासा देणारी ही बातमी आहे। विभिन्न पदं त्यामध्ये भरण्यात येणार आहे। पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या शाळा पण त्यामध्ये येणार आहेत आणि प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम अशा या 5 पदांसाठी प्रामुख्याने या भरतीचे नियोजन करण्यात आलेले आहे। आणि जर तुम्ही पेपरमध्ये जाहिरात बघितली असेल तर ही लोकमतची जाहिरात आहे, ऑथेंटिक आहे। आदिवासी विकास विभागाच्या नाशिक व ठाणे विभागातील हे फक्त हे नाशिक आणि ठाणेचं उल्लेख केलेला आहे, मात्र मी पुढील माहितीमध्ये सविस्तर त्याबद्दल सांगणार आहे। या विभागातील शासकीय आश्रमशाळांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड या संस्थामार्फत बाह्य स्रोतांद्वारे कंत्राटी तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षक, शैक्षणिक अर्हता आणि याप्रमाणे सब्जेक्ट दिलेले आहेत ते आपण पुढे बघणार आहोत, म्हणून मी हे सगळं काही वाचत नाही। ही त्याची साईट आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आणि 11 सप्टेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात आणि ही संपूर्ण हे पेपरचं कात्रण तुमच्या समोर आहे। आपण पुढील माहिती बघणार आहोत। एकूण रिक्त पदं आहेत 1791 आणि म्हणून शिक्षक ट्रेनिंग ज्यांचं झालेले आहे डी.एड. बी.एड. त्यांच्यासाठी फार मोठी आनंदाची बातमी आहे। नोकरीचं ठिकाण असणार आहे अमरावती विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि ठाणे विभाग। माहिती नीट काळजीपूर्वक ऐका, फक्त अमरावती जिल्ह्यामधली भरती नाही आहे, नागपूर जिल्ह्यामधली फक्त भरती नाही आहे, नाशिक किंवा ठाणे जिल्ह्यामधली ही भरती नाही आहे। हे आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणारे हे विभाग आहे आणि या विभागांच्या अंतर्गत अनेक जिल्हे समाविष्ट असतात। जसं की नाशिक विभाग आहे, त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक असे सर्व जिल्ह्यांचा त्याचा समावेश आहे। त्याचप्रमाणे हे सर्व जिल्ह्यांच्या नुसार पदभरती असणार आहे। पुढे आपण बघणार आहोत की या पदभरतीसाठी 2 संस्था निश्चित करण्यात आलेल्या आहे। एक म्हणजे महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी, ह्या कंपनीला अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या 2 विभागाच्या पदभरतीबद्दल अधिकार देण्यात आलेले आहे। तेही पदभरतीची प्रक्रिया राबवणार आहेत। त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड ही जी संस्था आहे ही नाशिक विभाग आणि ठाणे विभाग या दोन्ही विभागातील भरतीचं नियोजन आणि आयोजन करणारे आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे 29 ऑगस्टला ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि शेवटची दिनांक आहे 11 सप्टेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत। ह्याप्रमाणे ही माहिती आहे, मी तुम्हाला अधिकृत वर्तमानपत्रामधील ही जाहिरात देखील दाखवलेली आहे। आपण यावेळेस फॉर्म भरण्याच्या बद्दल माहिती घेणार आहोत। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साईटचं नाव टाकायचं आहे
smltd.com येण्याप्रमाणे मी या वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. अशा रीतीने ही साईट एंटर केल्यानंतर सर्च रिझल्टमध्ये जो पहिलाच रिझल्ट येईल तो या ठिकाणी तुम्हाला याप्रमाणे इथं टिक करायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर याप्रमाणे साईट ओपन होणार आहे. आता मी उदाहरणादाखल तुम्हाला नाशिक आणि ठाणे विभागातील पदभरती राबवणारी ही जी संस्था आहे तिच्या या पेजवर मी तुम्हाला आणलेलं आहे. तिचं ॲप्लिकेशन आपण भरून बघणार आहोत. आणि जर तुम्ही अमरावती आणि नागपूर विभागातील असाल तर त्या दुसऱ्या साईटवर तुम्हाला जाऊन याप्रमाणे फॉर्म भरायचा आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड या ठिकाणी हा ॲप्लिकेशन ओपन झालेला आहे. पात्रता या ठिकाणी मित्रांनो दिलेली आहे हायर सेकंडरी टीचर म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षक. त्याच्यासाठी पात्रता आहे MA किंवा MSc झालेलं पाहिजे. स्पेशलाइज्ड सब्जेक्ट आहे तुमचे मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यापैकी एक. आणि BEd कंपल्सरी झालेलं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही हायर सेकंडरी टीचरसाठी पात्र असू शकणार आहात. दुसरं पद आहे सेकंडरी टीचर माध्यमिक शिक्षक. BA किंवा BSc झालेलं पाहिजे. जर BSc झालेलं आहे तर मग इंग्लिश, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तुमचे सब्जेक्ट्स असायला पाहिजे. जर BA आहे तर इंग्लिश असायला पाहिजे आणि त्याबरोबर BEd कंपल्सरी असायला पाहिजे, झालेलं असायला पाहिजे. आणि TET 2 ही कंपल्सरी तुम्ही पास आऊट केलेली पाहिजे. ग्रॅज्युएट प्रायमरी टीचर म्हणून हे जे पद आहे त्यासाठी BA, 12वी आणि DEd हे कंपल्सरी झालेलं असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर TET 1 ही तुम्ही कंपल्सरी उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्राथमिक शिक्षक इंग्लिश माध्यमासाठी 12वी, DEd, TET 1 किंवा CTET हे तुम्हाला कंपल्सरी पास करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रायमरी टीचर मराठी माध्यमासाठी 12वी, त्यानंतर DEd, TET 1 पास झालेलं पाहिजे किंवा CTET याप्रमाणे तुम्हाला पास असणं बंधनकारक आहे. या ठिकाणी काही टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे ते तुम्ही सविस्तर वाचून घ्याल. या ठिकाणी असा हा आपला फॉर्म ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहात तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे पद. या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिल करावा लागणार आहे. त्यानंतर सध्या वास्तव्यास दुसऱ्या ठिकाणी असाल तर तो पत्ता या ठिकाणी टाईप करायचा आहे. तुमचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाईप करावा लागणार आहे. पॅन कार्ड असेल तर या ठिकाणी नंबर टाका. मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधार कार्डशी संलग्नित आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे. तुमची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुमचा ईमेल ID या ठिकाणी कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे. तुम्ही वैवाहिक आहात की अविवाहित आहात ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे. तुमचं रिलिजन जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला ST, SC, VJ, OBC जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं शिक्षण कोणतं झालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन, DEd, BEd, TET 1, 2, CTET वगैरे जे आहे MAd वगैरे ते तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. आणि हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा मित्रांनो की पवित्र पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन असणं बंधनकारक आहे. नसेल तर करून घ्या आणि रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकणं कंपल्सरी आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन जर केलेलं आहे तर त्या फॉर्मचं या ठिकाणी PDF तुम्हाला बनवायचं आहे.
पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हटलेलं आहे, मात्र तुमचं रजिस्ट्रेशन आहे त्याचं PDF बनवून तुम्हाला त्या फॉर्मचं या ठिकाणी तुम्हाला जोडायचं आहे. डोमिसाईल महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र जे आहे त्याचा या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्राचा नंबर नमूद करायचा आहे आणि ते डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अटॅच करायचं आहे. ते PDF मध्ये असायला पाहिजे. या ठिकाणी TET किंवा CTET जे एक्झाम कार्ड आहे तुमचं, स्कोअर कार्ड सर्टिफिकेट किंवा स्कोअर किती आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे आणि स्कोअर कार्ड म्हणजे मार्कशीट PDF मध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तुमचा स्पेशल सब्जेक्ट जो असेल तो या ठिकाणी तुम्ही नमूद करायचा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रियानो, या ठिकाणी तुमच्या जवळपास असणारी शासकीय आश्रमशाळा कोणती आहे तिचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. कारण त्या परिपत्रकामध्ये असं देखील नमूद करण्यात आलं आहे की तुमच्या जवळची शाळा जर वॅकंट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉबची ऑपॉर्च्युनिटी दिली जाणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जरूर तुम्ही तुमच्या जवळच्या शाळेचं नाव टाका. या ठिकाणी प्रेफर्ड ATC लोकेशन, या ठिकाणी प्रेफर्ड ATC लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे तुमचा विभाग कोणता आहे, कोणत्या विभागामध्ये तुम्ही येतात. आता आपण उदाहरणादाखल नाशिक आणि ठाणे विभागाच्या बद्दल अर्ज भरून बघत आहोत, म्हणून या ठिकाणी दोनच विभाग आले आहे. मात्र दुसऱ्या साईटवर जाऊन जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी अमरावती आणि नागपूर असं येतील. जसं मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करत होतो, समजा नाशिक विभाग जर तुम्ही निवडत आहात तर फक्त नाशिक जिल्ह्यातली ही भरती नाही आहे, तर नाशिक, कडवान, धुळे, नंदुरबार, तलोदा, यावल आणि राजूर असं या ठिकाणी इतक्या लोकेशनवरचं ही पदभरती होणार आहे किंवा त्या ठिकाणी वॅकंट पद आहे असा याचा अर्थ आपण गृहीत धरू शकतो. या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 3 टाकायचे आहे, कोणतेही तुम्ही 3 टाकू शकतात तुमच्या जवळ जे असतील ते. त्यानंतर तुम्हाला तुमचा बायोडाटा म्हणजे रिझ्यूम, करिक्युलम विटी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. नसेल तर तुम्ही साधा बनवू शकता ज्यामध्ये सर्व डिटेल असेल तुमची आणि तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ॲप्लिकेशन असं म्हणता येईल. अशा रीतीने मित्रांनो ही फार मोठी संधी तुमच्यासाठी आलेली आहे आणि म्हणून नक्कीच जरूर फॉर्म भरा. फॉर्म भरण्याची फी नाही आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी फॉर्म भरावा. अशीही माहिती येत होती की गैरव्यवहार होणार आहे, मात्र कोणतीही फी नसल्यामुळे तुम्ही निसंकोचपणे फॉर्म भरू शकतात. पुढील अपडेटसाठी तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेणेकरून सबस्क्राईब केला तर तुम्हाला पुढील अपडेट लवकरात लवकर मिळेल आणि या संदर्भात पुढील सर्व सूचना तुम्हाला मिळत राहतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही अधिक माहितीसाठी दुसराही ऑप्शन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक आहे, त्यावर जर तुम्ही टॅप केलं, जॉईंट झाला तर तुम्हाला सर्व सरकारी नोकरीबद्दल तुम्हाला माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. थँक्यू व्हेरी मच.